हिंदीच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं राजकारण भाजप हाणून पाडणार, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी नको, पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं, गुणरत्न सदावर्तेंचे शिक्षण मंत्री आणि पोलीस महासंचालकांना पत्र। भास्कर जाधवांनी शिवसेनेत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करतो, ठाकरे गटात नाराज असलेल्या भास्कर जाधवांना शिवसेनेच्या कृपाल तुमाणेंकडून ऑफर। राज्यात लवकरच व्हर्टिकल सातबाराची योजना, इमारतींमध्ये राहणाऱ्यांना सातबारा मिळणार, येत्या अधिवेशनात विधेयक येण्याची दाट शक्यता। मुंबईतील माहीममधल्या जुमा मशिदीकडून ऑनलाईन अजान ॲप सुरू, मशिदींवरील लाऊडस्पीकर बंदीविरोधात मुस्लिम धर्मियांचा उपाय। शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी 3 आरोपींना अटक, भंडाऱ्याच्या पवनीमधील शाळेतील चेतन डोंगरे, गंगाधर डोंगरे आणि सदानंद जांगडेला अटक। उत्तन विरार सागरी मार्गाची वाढवण बंदराला जोडणी, प्रकल्प वाढवण बंदरसह समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावा, फडणवीसांचे आदेश। आषाढी वारीसाठी विठ्ठल मंदिर आजपासून 24 तास खुलं, जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन व्हावं, यासाठी नित्यपूजा वगळता सर्व राजोपचार आजपासून बंद। जालन्याच्या भोकरदनमध्ये जोरदार पावसाची हजेरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानात पाणी साचलं, आहार बनवण्याच्या खोलीमध्ये सुद्धा पाणी गेल्यानं अडचण निर्माण। वाशिम जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, शेकडो एकर शेतातील पेरणी केलेली पिकं वाहून गेली, पुरात अडकलेल्या 5 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश।